नमस्कार, मी मॅकेन्झी डाबरे वसई. विकास हवा की विकासाच्या नावाखाली विनाश, याचं कधीतरी चर्चा झाली पाहिजे. मित्रांनो, अनेक वेळेला आपण एखाद्या प्रकल्पाला, एखाद्या बिल्डिंगला विरोध केला की हे विरोधक यांना विकास पाहिजे नाही अशी टीका केली जाते. परंतु जर निसर्गाचा विनाश करून आपण जर विकास करत असू तर त्याला विकास म्हणावं का? आपल्याला जी फुकटमध्ये हवा मिळतं, ज्याद्वारे आपण श्वास घेतो, फुकटचं पाणी मिळतं, ज्यामुळे आपण जगतो, हे आपल्याला फुकट मिळत असल्यामुळे, निसर्ग आपल्याला फुकट देत असल्यामुळे आपल्याला याचं महत्त्व नाही. आणि म्हणून आपण विकास की विनाश या व्याख्येमध्ये, या चर्चेत फसतो. आपण वसईचं उदाहरण पाहूया. वाढवणसारखं प्रचंड मोठं बंदर, जे 5,000 एकर भराव हा समुद्रामध्ये केला जाणार आहे. तब्बल 22 मीटर खोल असलेल्या समुद्रात एवढा मोठा भराव होणार आहे. सोबत आता आपल्या सफाळ्यामध्ये समुद्राच्या मध्ये भराव करून विमानतळ बनवण्याचं चाललेलं आहे. अनेक मच्छीमार, किनारपट्टीवर राहणारे लोक हे त्याला विरोध करत आहेत. ते विकासाला विरोध करत आहेत का? तर ते विकासाला विरोध नाही करत. त्यांचा विरोध आहे की या विकासाच्या नावाखाली जो विनाश त्यांच्या उपजीविकेचा, त्यांच्या गावाचा, त्यांच्या अस्तित्वाचा होणार आहे, तिकडल्या निसर्गाचा होणार आहे, या संदर्भात ते आवाज उठवत आहेत. एवढा भराव करायला डोंगर तोडले जाणार आहेत. या समुद्राचं पाणी या भरावामुळे ते येणार कुठे? आपल्या गावामध्येच येणार आहे. आत्ता वाढवण बंदर नसताना किंवा हे विमानतळ बांधलं गेलं नसताना ज्या 4 ते 5 मीटरच्या लाटा येतात, त्यामुळे अगदी वसईपासून, म्हणजे आपलं अर्नाळा गावही असेल किंवा रानगाव असेल, वसई किल्ला असेल, तर अगदी सातपाटीपर्यंतची गावं ही आता येणाऱ्या भरतीच्या या पाण्यामुळे, लाटामुळे प्रचंड त्रस्त आहेत. आपल्या समुद्रकिनारी हे भरतीचं पाणी अडवण्यासाठी धूपरक्षक बंधारे पाहिजे, तेही नाही. संरक्षक बंधारे पाहिजे, तेही नाही. विकासाच्या नावाखाली हा जो विनाश मुठभर भांडवल दरासाठी केला जातो, त्याला हा विरोध आहे. मित्रांनो, आज तो भराव झाल्यानंतर लक्षात घ्या की पाणी त्याला दिसेल त्या मार्गाने तो घुसतो. प्रचंड मोठी भरती, त्याच्या समुद्राचं वाढणार हे पाणी, आणि जर जोरात पाऊस आणि पूर आला तर किनारपट्टीची गावं राहू शकतात का? आणि म्हणून आपल्या सगळ्यांना गांभीर्याने विचार केला पाहिजे की फक्त हा कोळी समाज लढतोय किंवा तिकडले वाढवणची लोक लढत आहेत किंवा सातपाटीची लोक लढत आहेत असं नाही. तर हा आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाला प्रश्न निर्माण करणारी समस्या आहे. म्हणून तुम्ही, आम्ही फक्त डहाणूला वाढवण बनतंय किंवा सफाईला विमानतळ बनतंय आणि त्याला मुठभर लोक विरोध करतायत असं नाही आहे. तर त्याला विरोध करणारे हे लाखोने आहेत, हजारोने आहेत. आणि ते प्रकल्पाला किंवा विकासाला नाही विरोध करत. ते विकासाच्या नावाखाली जो विनाश जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे त्याला विरोध करत आहेत. त्या सगळ्या लढाईमध्ये आपण एकत्र या कोळी समाजासोबत, इकडल्या शेतकऱ्यांसोबत राहिलं पाहिजे. आणि इकडला पालघर जिल्ह्याचा निसर्ग वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध असलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.